ज्या पोलीस वर्दीवर आपण विश्वास ठेवतो तीच पोलीस वर्दी रक्ताळलेली असेल तर छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या दोन्ही शहरांचा समावेश असलेली एक धक्कादायक घटना आज आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे। एक 23 वर्षीय तरुणी 7 मार्च 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेले क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये ती गेली होती। तिचा फोन हरवला होता। या गोष्टीची कंप्लेंट फाईल करायला ती पोलीस स्टेशन मध्ये गेली होती। त्यावेळेस तिची ओळख PSI सुभाष चव्हाण यांच्याशी झाली। 58 वर्षीय हे PSI आहेत। त्यावेळेस त्यांनी तिचा नंबर घेतला। नंतर त्या दोघांचं बोलणं चालू झालं। त्यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले आणि वर्षभर त्यांचा आतापर्यंत प्रेम संबंध होते आणि ह्या गोष्टीवर ती विश्वास ठेवून बऱ्याच वेळेस पुण्यात आणि संभाजीनगरमध्ये दोन्ही ठिकाणी ती त्यांच्याबरोबर लॉजवरही गेली होती। आणि आता तिनं केलेल्या आरोपानुसार या सगळ्या दरम्यान किंवा या एका वर्षभरामध्ये 3 वेळेस तिचा गर्भपातही जबरदस्ती करण्यात आला। ज्यावेळेस PSI चव्हाणला हे कळत होतं की ती प्रेग्नेंट आहे किंवा ती गरोदर आहे, त्यावेळेस ते जबरदस्ती दवाखान्यात नेऊन किंवा रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात करत असे। पण तरीही ती त्यांच्यावर विश्वास ठेवत होती आणि तिने दिलेल्या माहितीनुसार किंवा तिने केलेल्या आरोपानुसार जर आपण बघितलं तर ते तिला आमिष दाखवत होते की मी तुझ्याशी लग्न करणार आहे, तुझ्यासोबत आयुष्य काढणार आहे आणि या गोष्टीवर विश्वास ठेवून ती त्यांच्यासोबत राहत होती। पण एवढंच नाही तर आता वर्ष होत आल्यानंतर ज्यावेळेस तिने जबरदस्ती केली की मला तुमच्यासोबत राहायचंय किंवा तुमच्यासोबत लग्न करायचंय, त्यावेळेस त्या PSI ने तिला जातीवाचक शिव्या दिल्या, तिला मारहाण केली असा आरोप त्या 23 वर्षीय तरुणीनं केलेला आहे। आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस हे जे सगळं म्हणजे या तरुणीबद्दल या PSI चव्हाणच्या बायकोला आणि मुलाला कळालं, त्यावेळेस या तरुणीनं असाही आरोप केलेला आहे की या PSIच्या बायकोने आणि त्यांच्या मुलानेही तिच्यावर तिला मारहाण केलेली आहे आणि तिला शिवीगाळ केलेली आहे। आता वर्षभर या सगळ्या गोष्टी चालल्या आणि त्यावेळेस ज्यावेळेस तिला मारहाणही झाली या मुलाकडून आणि त्यांच्या बायकोकडून, त्यावेळेसही तिचा एक गर्भपात झालेला आहे अशी माहिती आपल्या सगळ्यांसमोर येते। आणि आता या गोष्टींना वैतागून शेवटी तिने आता 26 जानेवारीच्या दिवशी तिने पोलीस कंप्लेंट केली आणि त्यानंतर या PSIचं नाव जे आहे तिने ते कंप्लेंट मध्ये म्हणजे पूर्णपणे म्हणजे ओपनली सांगितलं। आता या PSI वर आणि त्यांच्या बायकोवर आणि त्यांच्या मुलावरही आता FIR म्हणजे कंप्लेंट फाईल झालेली आहे, त्यांच्यावर FIR झालेली आहे आणि आता पोलीस त्यांचं पुढचं इन्व्हेस्टिगेशन करतात। म्हणजे जर आपण बघितलं तर रक्षकच आपले भक्षक झालेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे। त्या घटनेवर तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि